नमस्कार. सिस्कृती या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपल्या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रसन्न गद्रे यांना. तर गद्रे सरांची मी थोडक्यात तुम्हाला माहिती करून देते. डॉक्टर गद्रे हे स्किन स्पेशालिस्ट आहेत, VD स्पेशालिस्ट आहेत, कॉस्मेटॉलॉजिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. हे पुण्यात कोथरूड भागात प्रॅक्टिस करतात. डिटेल पत्ता मी खालच्या लिंकमध्ये दिलाच आहे. यांनी 50पेक्षा जास्त इन्स्टिट्यूट्समध्ये कॉर्पोरेट HR आणि हेल्थ ट्रेनर म्हणून काम केलं आहे. यांनी एक 5F मॅनेजमेंट प्रोग्राम डिझाईन केला आहे. यात मॅनेजमेंट ऑफ फिअर, फेलियर, फ्रस्ट्रेशन, फॉली अँड फ्युरी याचा समावेश आहे. एका बाजूला हे सगळं असलं तरी हे एक उत्तम कलाकारही आहेत. सेक्सॉलॉजी या विषयावर कथाकथनाचे अनेक कार्यक्रम केले आहेत. दूरदर्शन आणि सामवाहिनीवर वैद्यकीय विशेषज्ञ म्हणून यांचा सहभाग राहिला आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये निवेदनाचे कामही डॉक्टरांनी केलं आहे. सेक्शुॲलिटी मेडिसिन या ईबुकचे हे ऑथर आहेत. आणि खास तुमच्यासाठी आणि अवघड प्रश्न सोपी उत्तरे तसंच हॅलो सेक्शुॲलिटी या पुस्तकांचे हे लेखक आहेत. या पुस्तकांबद्दलची अधिक माहिती पण आपण लिंकमध्ये चेक करू शकता. तर तुम्हाला समजलंच असेल की आपण किती वर्सटाईल माणसाशी आज गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर गद्रे, तुमचं या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. येस धनश्री, थँक्यू सो मच. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो नमस्कार. आता सगळ्यात पहिलं मला एक खूप बेसिक प्रश्न आहे की लोकांना माहिती असतं की एक नेत्ररोग तज्ज्ञ काय करतो, एक हृदयरोग तज्ज्ञ काय करतो, इवन सायकेट्रिस्ट काय करतो हेही लोकांना माहिती असतं. पण एक सेक्सॉलॉजिस्ट हा नक्की कशाचा डॉक्टर असतो हे खूप लोकांना माहिती नसतं. तर आपल्या पॉडकास्टची सुरुवातच आपण अशी करूयात की व्हॉट डज अ सेक्सॉलॉजिस्ट डू? ओके, वा, फारच मस्त प्रश्न विचारलायस. आणि म्हणजे अभिनव विद्यालय, त्याच्यानंतर गरवारे कॉलेज आणि BJ वैद्यकीय महाविद्यालय या शिक्षण संस्थांमधनं गेल्यानंतर मला असं वाटतं माझ्या वर्गातले सुद्धा मित्रमैत्रिणी आणि खास करून मुली तो सध्या गेले 30 वर्ष काय करतो असं नक्कीच विचार करत असतील. तर मी सेक्सॉलॉजीची प्रॅक्टिस करतो. तर म्हणजे काय, तर 2-3 पद्धतीने हे सांगता येईल की पहिली गोष्ट म्हणजे जे आपले गुप्त भाग असतात त्या गुप्त भागाची त्वचा, त्याचे विकार, त्याच्यानंतर गुप्त भागाचा जो ज्याला मगज किंवा गर म्हणतो आपण, तर त्याच्या काही गोष्टी. पहिल्याच उदाहरण द्यायचं झालं तर योनिओठ असो, योनिमार्ग असो, शिश्न असो, वृषण असो, त्याचा नायटा, गजकर्ण, खरूज, इसब इत्यादींपासून ते सूज आली समजा योनिओठांना किंवा वृषणांना किंवा ज्याला धुपणी म्हणतो आपण, तर अशा याच्या गोष्टी पण येतात. आणि त्याहीपेक्षा जास्ती महत्त्वाचं म्हणजे आपलं जे लैंगिक फंक्शन असतं, म्हणजे तो किंवा ती किंवा कोणीही, म्हणजे स्त्री पुरुष असो, हल्लीच्या याच्यात LGBTQ मधले पार्टनर्स असो, हे जेव्हा पलंगावरती सेक्स करत असतात तर तेव्हाचे जे विकार असतात, अनारोग्य असतं, रोगराई असते, त्याच्या समस्या असतात, त्यांचं निवारण करणं, त्याची औषध प्रणाली त्यांना देणं, हे सगळं जे आहे ते त्या सेक्सॉलॉजीमध्ये येतं. आणि पटकन सांगतो की ह्याच्यामध्ये बघा, आपण जेव्हा सेक्स कार्य करत असतो तर त्याच्यात 4 गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे सेक्सची डिझायर, ज्याला आपण बेसिक ती गरज किंवा ज्याला प्रेरणा म्हणतो, आणि कामेच्छा. तर या कामेच्छाचे पण लोकांना काही प्रॉब्लेम्स असू शकतात. उदाहरणार्थ डिझायर खूपच जास्ती झाली किंवा एखादा माणूस म्हणू शकतो अरे मला सारखं हस्तमैथून किंवा मास्टरबेशन करावं असं वाटतंय, किंवा त्याहीपेक्षा कॉमन म्हणजे कामेच्छा खूप कमी होणं. आणि हा तर म्हणजे पार्टनरमध्ये एखाद्याला प्रचंड कामेच्छा डिझायर आहे ज्याला लिबिडो म्हणतो, आणि एखाद्याला अजिबातच नाहीये, असा मिसमॅच असणं. मग ह्याचे ज्याला आपण म्हणतो की व्याधी निवारण करणं.
त्याच्यानंतर डिझायरच्या नंतर पुढची जी स्टेज आहे ती म्हणजे अराउजल किंवा उत्तेजन सेक्शुअल. तर खूप लोकांना त्याचं उत्तेजन नीट होत नसतं किंवा त्या उत्तेजनामध्ये प्रॉब्लेम असतो. स्त्रीचं म्हणायचं झालं तर योनी मार्ग जो आहे तो ड्राय असणं, कोरडा असणं. आणि पुरुषांमध्ये खूपच कॉमन म्हणजे इरेक्टाईल डिसफंक्शन, म्हणजे शिश्नाची ज्याला ताठरता, कडकपणा हा कमी त्यांना महसूस होतो. त्याच्यानंतरचा जो भाग आहे तर तो म्हणजे ज्याला आपण पहिले हे झालं म्हणजे सम अधिक आगमन, म्हणजे समागमनाच्या सगळ्या फोरप्लेचे वगैरे प्रॉब्लेम्स, आणि ह्याच्यामध्ये हे डिझायर आणि अराउजल आलंच. मग जे येतं ते म्हणजे समभोग, म्हणजे जे आपण समभोगायला पाहिजे, पण मग तिथे सुद्धा लोकांना अक्षरशः गोची होते की कधी कधी संभोग शूळ असतो, ज्याला डिस्पॅरियुनिया म्हणतात, म्हणजे संभोग करताना खूप त्रास होणं, दुखणं वगैरे, किंवा संभोगच होत नसतो, ज्याला नॉन कन्झमेशन ऑफ मॅरेज म्हणतो आपण, की लग्न तर झालंय पण आतापर्यंत संभोगच झालेला नाहीये. मग अशा काही समस्या असतात. आणि मग हे झाल्यानंतर ज्याला आपण इजॅक्युलेशन किंवा स्खलन म्हणतो. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्खलन फक्त काय पुरुष नाही, स्त्रियांचं सुद्धा होत असतं बरं का. तर मग या स्खलनाचे काही असतात प्रॉब्लेम्स असतात की बाबा शीघ्र वीर्यपतन झालं की पटकन होतंय, किंवा योनी मार्गाच्या आतमध्ये प्रवेश करण्याच्या आत होतंय, किंवा आत प्रवेश केल्या केल्या लगेच होतंय, म्हणजे यथाशक्ती होत नाही बघ. तर ह्याच्या काही समस्या, किंवा कधी कधी उलटच, म्हणजे ड्रायनेस होऊन जातो आणि काहीच इजॅक्युलेशन बाहेर येत नाही. आणि मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्याला सेक्शुअल ऑर्गॅझम म्हणतो आपण, की जी उन्मनी अवस्था असते, तृप्ती असते, संतोष असतो, तो ह्यांना म्हणजे सेक्स प्लेजर आणि जॉय तो मिळतच नाही. ओके, तर हे जे चार आहेत, हे म्हणजे डिझायर, अराउजल, त्याच्यानंतर इंटरकोर्स, इजॅक्युलेशन आणि ऑर्गॅझम, ह्याच्या ज्या सगळ्या गोष्टी असतात वेगळ्या वेगळ्या. आणि तू पण डॉक्टर आहेस त्यामुळे तुला मेडिसिनमध्ये काय असतं ते माहितीच आहे, की कुठली गोष्ट जरा जास्ती झाली तर ती कमी करणं, कमी झाली तर जास्त करणं, समतोल साधणं. अगदी बरोबर बोललीस. आणि ते विकृत जर का असेल तर ते सकृत करणं. बरोबर. आणि मग शेवटचं मी अजून 2 पद्धतीने जरा आपल्या मित्रांना सांगूया, याची म्हणजे तोंड ओळख होईल, आणि मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. तर 2 गोष्टी अशा की मग इथे स्पर्श किंवा त्वचा, मन आणि लैंगिकता किंवा सेक्स, ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे एका ट्रँगलचे हे 3 टोकं आहेत. आणि मी गमतीने असं म्हणतो की ह्या त्रिकोणाची जी 3 टोकं आहेत, ह्याचा जो चौथा अँगल आहे बघा, गमतीदार आहे, तो म्हणजे समाज. म्हणजे समाजातली सगळी लोकसंख्या कारण की लोकसंख्या समाज तयार कुठून झाला? सेक्स मधूनच आपण सगळं मानवजाती निर्माण झाली आहे. तर त्याचा मनाचा परिणाम समाजावरती आणि समाजाचा परिणाम मनावर आणि लैंगिकतेवर होत असतो. मग त्याच्या भरपूर गोष्टी आहेत. त्यामुळे थोडक्यात काय, हे असं एकदम अटलांटिक किंवा पॅसिफिक महासागरासारखं आहे. आणि ती जी खोली आहे ना, ती खोलीच्या बाबतीमध्ये आपण जरा शोध घेत असतो आणि लोकांना गाईड, हेल्प आणि त्यांना थेरपी देत असतो. असा सगळा हा प्रवास. आणि हे तर ऍक्च्युअल तू बोललास, पण सगळ्या एज ग्रुप्स मध्ये एक सेक्सॉलॉजिस्ट मदत करू शकतो ना? हो, अगदी. म्हणजे हे तर खूपच छान तू रिफ्लेक्शन दिला. मस्तच प्रश्न आहे की आपल्या लाईफ सायकल मध्ये एक टप्पे असतात. समाजाबद्दल आपण बोलतोय म्हणून मी म्हणलं. अगदी बरोबर. तर एक थोडंसं मला असं त्यात ऍड करावं असं वाटतं की एक सेक्सॉलॉजिस्टची मदत ही आपल्या जे चौकटीत राहून सगळं, म्हणजे एक लग्नाच्या चौकटीत राहून सगळं असणारी आपली जुनी पिढी आहे, किंवा जे खूप बंधनं, खूप मान मर्यादा पाळायचे, आणि आत्ताची जेनझी बघितली तर त्यांना म्हणजे सेक्ससाठी लग्न करावंच लागतं, हे असं काही आवश्यक नाहीये, किंवा लग्नासाठी प्रेम असावंच लागतं, सेक्ससाठी प्रेम असावंच लागतं, किंवा मुलं होण्यासाठी सेक्स करावाच लागतो, ह्या कशाचीच आवश्यकता नसते असं मानणारी आत्ताची पिढी, आणि या दोन्हीच्या कचाट्यात सापडलेली आपली पिढी, कात्रीत अगदीच. तर या सगळ्या पिढ्यांना सोबत घेऊन आता एका सेक्सॉलॉजिस्टला जावं लागणार आहे. तर मला एक अगदी बेसिक प्रश्न आहे की
हे लगेच मोकळे होतात यांचे प्रॉब्लेम्स तुझ्याकडे सांगायला? हा. हे सगळ्या पिढीतले लोक, बर, लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत. अगदी बरोबर. तर आधीच्या प्रश्नाचा आणि तुझं हे जे छान रिफ्लेक्शन तू दिलंस त्याच्यावरती थोडंसं मी एक शेअरिंग करतो आणि मग या प्रश्नाकडे येतो दुसऱ्या. तर अगदी लहान मुलांपासून, म्हणजे त्याच्या आधी मी असं उलट विधान करू इच्छितो की सेक्शुअलिटी जी आपली आहे मित्रांनो, दोस्तांनो, मैत्रिणींनो, ती आपल्या म्हणजे आपण जेव्हा आईच्या पोटात असतो, गर्भात असतो, तिथपासून ते सरणावर जाईपर्यंत, म्हणजे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात राईट फ्रॉम द वूम टू टूम, अशी ती पूर्ण सेक्शुअलिटी असते. किती छान वाक्य बघा. आणि मग त्याच्यात हे जे तू टप्पे सांगितलेस की हो, मग लहान मुलांसाठी काही प्रॉब्लेम्स असतात, उदाहरणार्थ चाइल्ड सेक्स अब्यूज होऊ शकतो, जो कॉमन आहे, म्हणजे याच्यावर बोललं जातं असं यांनी म्हणतोय मी. त्याच्यानंतर प्रिकॉशियस प्युबर्टी, म्हणजे जास्ती लवकरच वयात येणं किंवा उशिरा वयात येणं. मग ते झाल्यानंतरची जी गोष्ट आहे ती म्हणजे बाल्यावस्था, कुमारावस्थेचे प्रॉब्लेम्स, ॲडोलेसंट किंवा पौगंडावस्था, यांचे तर भरमसाठ प्रॉब्लेम्स आहेत. कारण की तुला माहितीच आहे धनश्री की पौगंडावस्था हा तर दुसरा जन्म असतो एका प्रकारे. आणि मग तिथून जर का आपण पुढे गेलो तर मग असं वर्गीकरण, विभाजन करता येईल की लग्नाच्या अगोदरच्या काही गोष्टी, म्हणजे प्री मॅरिटल सेक्स आणि त्याचे प्रॉब्लेम, लग्नातल्या आणि विवाह संबंधातल्या आणि बेडवरच्या संबंधातल्या गोष्टी, म्हणजे इंट्रामॅरिटल प्रॉब्लेम, जसं मगाशी मी म्हटलं की कधी कधी इन्फर्टिलिटी असते, कधी नॉन कन्झ्युमेशन ऑफ मॅरेज असतं. हल्लीच्या जमान्यामध्ये तर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, रिलेशनशिप्स आणि इन्व्हॉल्वमेंट ही पण खूप वाढलेली आहे. आणि मग पोस्ट मॅरिटल किंवा याच्यामध्ये अँड्रोपॉज, मेनोपॉज, म्हणजे तू वयाचा जो सांगत होतीस. आणि शेवटी इवन मी म्हणेन की असं खूप दुर्दैवाने होतं की जे वयस्क मंडळी असतात, सिनियर सिटीजन, त्यांना पण लैंगिक कामेच्छा असते. त्यांच्याबद्दल कोणी काही बोलतच नाही. म्हणजे जिरियाट्रिक सेक्शुअलिटी, म्हणजे एक जस्ट आता मला एकदम स्ट्राईक झालं. माझ्याकडे 87 वर्षाची एक बाई येते, म्हणजे छान सुंदर दिसण्यासाठी सुद्धा येते आणि सेक्शुअल प्रॉब्लेम करता येते. आणि मित्रांनो, माझ्याकडे एक 2016 मध्ये साधारण असेल 76 वर्षाचे एक पुरुष आले होते आणि ते मला म्हणले की आयुष्यात त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं, म्हणजे आयुष्यात त्यांच्याही, की बाबा ते होमोसेक्शुअल आणि गे आहेत. आणि ते रडले अक्षरशः. सामाजिक त्यांच्यावर दबाव असणार. आणि ते रडले आणि ते म्हणले की हा डॉक्टर गजरे, आता मला खूप आनंद झाला की आता सरणावर जाताना ना मी हे कोणाला तरी कथार्सिस माझं केलं, ह्याचा मला आनंद मिळतोय, कमिंग आउट. तर आता म्हणजे थोडक्यात काय तर एंटायर स्पेक्ट्रम आहे वयाचा. आणि मग तुझा जो प्रश्न की मुलं बोलतात का किंवा लोक बोलतात का, तर याच्यावर मी नक्कीच असं म्हणेन की इन्सिडेंटली, म्हणजे हे धनश्री तर छान आता पॉडकास्टचं काम करते, पण 2018 साली निरंजन बेडेकरनी माझा सेक्सवर बोल बिनधास्त, बिनधास्त हा शब्द फार महत्वाचा आहे, तर धास्ती न घेता, तर तो जो स्वीडिश कंपनी आहे स्टोरीटेल आहे, त्याच्यावर माझे 13-14 एपिसोड्स आहेत, ते पण लोक एन्जॉय करू शकतील, तूही एन्जॉय करू शकशील. तर कमिंग टू दॅट मुद्दा ऑर पॉइंट, मी असं म्हणेन काही लोक अशी असतात की ते एक्सपेक्ट करत असतात की डॉक्टरांनी हे आईस ब्रेक केला पाहिजे, आणि बोलतच नाहीत, बट दे आर एक्सपेक्टिंग, दे आर वेटिंग. ओके. नंतर काही जण असतात ते असं इनडायरेक्टली आपल्याला ते सॉर्ट ऑफ सिम्बॉलिकली सांगत असतात. म्हणजे उदाहरणार्थ, डॉक्टर काय माहितीये का की ना हल्ली मला ना खूप थकवा आहे, खूप असं फटीग वाटतं, खूप विकनेस आहे. तर ऍक्च्युली त्यांना म्हणायचं असतं सेक्शुअल विकनेस. तर तो आपला हाय इंडेक्स ऑफ सस्पिशन ज्याला आपण म्हणतो डॉक्टरला असायला पाहिजे. त्याच्यानंतर मी असं म्हणेन की मग काही जण बोलतात, ओके, आणि शेवटी काही असं समाजातली लोक आहेत की ते डायरेक्टली बिनधास्त येऊनच बोलतात. म्हणजे तुला एक गंमत सांगतो की मी हे जे ऑब्झर्व केलंय, 2012च्या नंतर स्त्रिया स्वतःहून यायला लागल्या आहेत. म्हणजे त्यांच्या इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेमसाठी आता मी ऑपोजिट जेंडरचा, म्हणजे आय एम अ मेल डॉक्टर, सिस मॅन असं ज्याला म्हणतो आपण, ओके, स्ट्रेट, तर त्या यायला लागल्यात. आणि बायका बरेच वेळेला जेव्हा प्रॉब्लेम असतो, तेही मी ऑब्झर्व केलंय की जेव्हा सेक्सचा प्रॉब्लेम असेल आणि बायकांना काही इनिशिएटिव्ह घ्यायचा असेल तर ते नेहमी नवऱ्याला किंवा पार्टनरला घेऊन येतात. पण पुरुषांना जर का प्रॉब्लेम असेल तर अनलेस अंटिल प्रूव्ड अदरवाईज 90 ते 99% वेळेला ते स्त्रियांना घेऊनच येत नाहीत.
ओके, हे फार गमतीदार आहे बरं का. म्हणजे ह्याच्याविषयी आपण बोलू नंतर कधीतरी वाटल्यास. पण म्हणजे कुठेतरी बघा ना की काय म्हणतात, हा पण एक प्रकारचा सेक्सिस्ट ॲटिट्यूड आहे ना. ताली एक हात से दो हात से बजती है, तर दोघांनी यायला पाहिजे. तर पण लास्ट मी हे ऍड करीन की जसा 2012ला स्मार्टफोन आला किंवा 2006ला त्याच्या आधी इंटरनेट वगैरे जास्ती सुरू झालं, तसं लोक आता गेल्या 18-20 वर्षामध्ये आणि 2012ला मी म्हटल्याप्रमाणे की स्मार्टफोन आल्यानंतर खास करून हळूहळू हळूहळू ओपन व्हायला लागलेत आणि स्वतःहून सांगतात. पण जसं आहे की स्पेक्ट्रम आपल्याला मिळतो की जे अजिबातच काही बोलत नाहीत, म्हणजे जस्ट टू समराईज, जे इनडायरेक्टली आपल्याला डॉक्टरला सजेस्ट करतात, जे थोडं थोडं बोलतात आणि जे फ्रँकली येऊन बोलतात, असं आपल्याला या 4 प्रकारची लोक आहेत असं म्हणता येईल. तर प्रसन्न, मला एक सेक्सॉलॉजिस्ट म्हणून उत्तर हवंय. म्हणजे हे मी का विचारतेय तर लग्न संस्था अजूनही अस्तित्वात आहे, म्हणजे होप्स ठेवूया आपण अजून त्यात अशा. तर आता लग्न करताना नक्की काय बघावं ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट असं तुला वाटतं? आणि याच्यात मला एक विशेष करून एक टिप्पणी अशी लागेल की लग्नाचं वय, जे आता त्याचे सगळेच नॉर्म्स खूप बदललेत आजकाल. बरोबर. त्याची अनेक कारणं आहेत, त्यात आपण जायला नको. पण लग्नाचं वय आता खूप वाढत चाललंय आणि त्यात लग्नाशी रिलेटेड प्रॉब्लेम्स पण खूप वाढत चालले. तर लग्न करताना ऍक्च्युअली काय बघावं? बर, आता उत्तर देताना थोडं रिव्हर्स वेनी देतो. तर वयाचं म्हटलं तर ज्याला आपण म्हणतो की आपल्या बायोलॉजीमध्ये जे सांगितलेलं आहे की रिप्रोडक्टिव्ह मॅच्युरिटी, की वृषण असो, अंडाशय असो आणि शुक्र जंतू आणि अंड असो, तर त्याची मॅच्युरिटी आणि हार्मोन्स आणि त्या अख्ख्या जनन संस्थेची मॅच्युरिटी होणं गरजेचं आहे. तर जे लॉने ऑब्व्हियसली 18 वर्षांनी त्याच्यानंतर सांगितले, तर त्याच्या मागे हा सायंटिफिक बेसिस असतो की स्टॅटिस्टिकली मॅक्झिमम लोकांमध्ये टू अ रिझनेबल डिग्री अँड एक्सटेंट त्यांची मॅच्युरिटी झालेली असते. आणि खरं तर त्याच्यामध्ये भावनिक मॅच्युरिटी, कॉग्निटिव्ह किंवा वैचारिक मॅच्युरिटी आणि लैंगिक मॅच्युरिटी हे तिन्ही खरं तर अपेक्षित आहे. आता इमोशनल मॅच्युरिटी आणि इंटेलेक्च्युअल मॅच्युरिटी झाली का नाही ती जरा आपण बाजूला ठेवूया गोष्टी, तो प्रश्नचिन्ह आणि उद्गारवाचक आहे त्याच्या पुढे. पण मी असं म्हणेन की वयाचं बोलताना की मग 18 वर्षाच्या वरती एनी टाइम वन कॅन मॅरी, प्रत्येकाच्या इच्छेनुसार. आता इथे काय होतं माहिती आहे का की पूर्वीच्या काळी वयात येणं खूप लवकर, उशिरा, म्हणजे 13-14व्या वर्षी व्हायचं आणि मग त्या काळी लग्नही लवकर व्हायची, 16 ते 21 वर्ष. त्यामुळे व्हायचं काय की सेक्शुअल मॅच्युरिटी झाली रे झाली तर मला लिगली सोशली, म्हणजे ज्याला लायसन्स मिळालेला आहे, लग्न हा लायसन्स आहे ना एका प्रकारे, तर तो मिळालेला असायचा. लग्न लवकर व्हायचं टू एन्जॉय सेक्स. म्हणजे मी मॅच्युअर झालो आणि मला ऑफिशियली पार्टनर अवेलेबल आहे, समाजाने अवेलेबल करून दिलाय. मग माझ्या वासनाची परिपूर्णता ॲज अ प्राथमिक, पूर्व प्राथमिक गरज म्हणून सुरू व्हायची. आता धनश्री गंमत काय झाली आहे, आणि जे सगळे आपली मंडळी त्यांना माहितीच आहे की आता मुलं मुली वयात येण्याचा हा जो कार्यक्रम आहे, म्हणजे शहाणी होणं, हे वयाच्या 8व्या-9व्या वर्षी पण होतं. मुलांना ज्याला स्पर्मॅर्के म्हणतात, म्हणजे वीर्यपतन व्हायला सुरुवात होणं, हे अगदी 10व्या-11व्या वर्षी होऊ शकतं. पण लग्नाचं वय तर आता 28, 30 आणि 32 झालंय. कारण की आता हल्ला असा ट्रेंड आहे की नाही बाबा, मी जरा स्थिरस्थावर व्हायला पाहिजे, फायनान्शियली तरी मला पगार मिळायला पाहिजे चांगला, मग मला एंट्री लेवलची कार हवी, त्याच्यानंतर 1 BHK तरी हवा, आणि मग मी लग्न करतो. याच्यामध्ये होतं काय, 8व्या-9व्या वर्षीच वयाच्या वयात येणं होतंय आणि 29व्या वर्षी लग्न होतंय. मग हा जो 20 वर्षाचा व्हॉइड आहे, एक्झॅक्टली तिथे मुलं म्हणतात की मग आम्ही आमच्या लैंगिकतेचं, लिबिडोचं, डिझायरचं करायचं काय, हा त्यांच्या पुढे यक्ष प्रश्न आहे आणि एक उद्गारवाचक पण आहे. प्रश्नाच्या बरोबर उद्गारवाचक असतोच नेहमी. तर मग अर्थात तो कधीतरी आपण बघू नंतर, पण त्याच्यासाठी ऑब्व्हियसली ती जी सेक्शुअल अर्ज आहे ती हेल्दी पद्धतीने
आजमावता येते त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे हस्तमैथून एन्जॉय करणं. ओके, अर्थात करायलाच पाहिजे असं काही नाही, पण एक जस्ट जाता जाता मी मेन्शन करून टाकलं. आता ते लग्न करतानाच ते म्हणलीस की सेक्सॉलॉजिस्ट म्हणून काय सांगशील रे बाबा, तर इन्सिडेंटली माझं पण एक यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती मी असं सांगून ठेवलेलं आहे. एका माझा व्हिडिओ आहे, आत्तापर्यंत 95-100 केले असतील, की प्री मॅरिटल काउन्सिलिंग. तर त्याच्यामध्ये असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा ना मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एस्पेशली ज्यांचं लग्न व्हायचंय किंवा आता जे म्हणजे काय म्हणतात लग्नाळू, हा म्हणजे लग्नाळू आहेत किंवा यंदा ज्यांना कर्तव्य आहे बरं का, तर ह्या सर्वांनी पहिल्यांदा विचार करावा की मी लग्न नेमकं कशासाठी करतोय, म्हणजे मी कशासाठी करतोय, मला का पाहिजे लग्न करायचं. त्याला अनेक कारण असतात, पण बरेच वेळा होतं काय धनश्री की नाही बाबा समाजात लग्न करतात, हे कन्व्हेन्शन आहे, लग्न केलं जातं, करायचं म्हणून करायचं असतं, किंवा आता आजा कर्तव्य म्हणून, इति कर्तव्य म्हणून, किंवा ते कल्चरली ट्रेडिशनली करायला लागतं म्हणून, किंवा अरे माझ्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणींची झाली की राव लग्न, मग मी तसाच, अशा काहीतरी कारणांनी ते करतात. म्हणजे ही झाली सामाजिक कारणं. पण मी नेहमी असं विचारतो की माझ्या क्लायंट्सना आणि इव्हन प्रेक्षकांनाही की हा विचार करा की मी स्वतः लग्न कशासाठी करतोय. आणि हे मी नेहमी सांगतो इव्हन सायकोलॉजीच्या ह्याच्यातही, की आयुष्यामध्ये जे जे मी काय करतोय ना, मग ते करिअर असो, लग्न असो, मुलांना जन्माला घालणं असो, कुठे स्थायिक होणं असो, काय एखादं कला असो, जे काय आहे ना, मी ती कशासाठी करतोय, म्हणजे माझी कारण काय, वाय आय एम डुईंग व्हॉट आय एम डुईंग. सो हे फंडामेंटली ह्याच्यावर विचारच केला जात नाही. त्यामुळे मी पहिल्यांदा म्हणून ह्याच्यावर विचार करा लग्न करण्याच्या अगोदर ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट. आणि ऑफकोर्स मी ॲज अ सायकोलॉजिस्ट किंवा मनाचंही काउन्सिलिंग करतच असतो त्याच्याबरोबर, कारण की सेक्स आणि माइंड ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आता दुसरी जी गोष्ट आहे की आपल्याकडे परंपरेगत ते 36 गुण आणि गुणमिलन आणि ते हे बघतात काय पत्रिका वगैरे. तर मी असं म्हणेन की सेक्शुअल पत्रिका पण बघा की, आणि त्याचे सुद्धा काही निकष आहेत. फार महत्वाचा विषय आहे. तर मग त्याच्यामध्ये आपण आरोग्यदायक आहोत ना, म्हणजे तुम्ही स्पर्म काउंट करू शकता, पीसीओडी नाहीये ना, हल्ली जो खूप कॉमन पीसीओएस वाढलेला आहे, माझा फिटनेस ओव्हरऑल आहे ना, बाय एनी चान्स जर का प्री मॅरिटल सेक्स एन्जॉय केला असेल तर कुठला एसटीडी गुप्तरोग नाहीये ना, त्याच्यानंतर HIV एड्स, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV व्हायरस, हर्पिस सिम्प्लेक्स व्हायरस म्हणजे ज्वराचे विषाणू, कुरपाचे विषाणू, नागिणीचे विषाणू, हिपॅटायटिस तुला माहिती आहेच वेगळ्या वेगळ्या प्रकारचे. तर ह्याची आधी परीक्षा करून घेणं गरजेचं आहे, कारण की ते जर का मला असेल तर कुठल्याही सेक्सॉलॉजिस्ट कडनं ते पहिल्यांदा ट्रीट करून घेणं गरजेचं आहे. आणि मग म्हणजे दोघांनी ओके. आणि मग सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे अशी आहे की कम्पॅटिबिलिटी, म्हणजे अनुरूपता. तर धनश्री काय होतं माहिती आहे का, की परंपरागत काही वर्षापूर्वी म्हणजे जी ही लग्न संस्था आहे तर त्या असं काय म्हणतात ना, 1200 ते 5000 वर्षापासून आहे. पण माणूस जात किंवा प्रजाती या पृथ्वीवरती जवळजवळ 60 लाख वर्षापासून आहे. आणि मॉडर्न मॅन तर टिपिकल 3 लाख किंवा 1.5 लाख वर्षापासून आफ्रिकेपासून तर नक्कीच आहे. तेव्हापासून सेक्स आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर त्याच्यामध्ये मी म्हणेन की हे जे परंपरामध्ये जे लग्न जे आलं तर त्याच्यामध्ये ना फक्त जुळणी केली जाते, म्हणजे मॅचिंग केलं जातं. म्हणजे बाबा तो इकॉनॉमिकल सोशो इकॉनॉमिकल स्टाटामधला आहे ना, हो आहे, मी पण आहे. म्हणजे आता दुर्दैवाने असं आहे की ज्याला क्लास कॉन्शियसनेस किंवा कास्टिझम म्हणतो, हे पॉलिटिकली वगैरे एकीकडे सगळं बोललं जातं. दुर्दैवाने त्याच्याविषयी जायला नको आतमध्ये. पण स्वतःच म्हणजे एकीकडे हे म्हणायचं समाजामध्ये, पण स्वतःच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न होत असेल तर तिथे मात्र अगदी कास्ट वगैरे बघायची बरं का. म्हणजे हा कसा विरोधाभास आहे की नाही, गंमत असते त्याची पण म्हणजे मजा घ्यायला पाहिजे. विरोधाभास हेच माणसाचं आपली गंमत आहे. ओके, असू द्या ना, हरकत नाही. पण मला म्हणायचं काय की तो मॅचिंग केलं जातं. मग तुझी इंटलेक्च्युअल लेवल माझी इंटलेक्च्युअल बरोबर आहे ना, मग तुझ्या आवडी माझ्या आवडी बरोबर आहेत ना. म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये ते काय म्हणतात, मॅच द फॉलोविंग म्हणतो ना, जुळण्या लावा किंवा काय जोड्या लावा, तसं ते केलं जातं.
पण कम्पॅटिबिलिटी बघितलीच जात नाही, अनुरूपता. आणि मग मी म्हणेन ह्याच्यासाठी 3 कम्पॅटिबिलिटीच्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. म्हणजे होणाऱ्या नवरा बायकोमध्ये, ओके, इवन ते लिव्ह इन असू दे किंवा ज्याला मी कोहॅबिटेशन म्हणतो, एकत्र राहताय तुम्ही किंवा लग्न करताय, तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो 3 गोष्टी बघा. एक म्हणजे भावनिक कम्पॅटिबिलिटी आहे का नाही, सो इमोशनल. दुसरं म्हणजे माझ्या व्हॅल्यू कम्पॅटिबिलिटी. तर व्हॅल्यू कम्पॅटिबिलिटी म्हणजे समजा अगदी साधं उदाहरण की, आणि एक लक्षात ठेवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, चूक बरोबर असं काही नसतं. प्रत्येक गोष्टीला ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज असतो. तर नवराला म्हणत असतो की नाही नाही नाही, मला ना निवांत आयुष्य जगायचंय, आणि बायको म्हणते नाही नाही, मला पैसाच हवाय. आता कोण बरोबर कोण चूक हा विषय नाहीये. तर ती व्हॅल्यू. आणि तिसरी गोष्ट अशी की वैचारिक कम्पॅटिबिलिटी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी आहे का नाही. म्हणजे लैंगिक, मी माझा जोडीदार, माझा सेक्शुअल पार्टनर म्हणून पलंगावरती कसा असणार आहे ते बघितलंच जात नाही. कारण की लग्न हे सेक्स करण्यासाठीच तर ज्याला आपण म्हणतो लायसन्स आहे, अशी ही गंमत आहे. तर थोडक्यात अशा नुसतीच जुळणी नाही, तर म्हणजे मॅच मेकिंग किंवा मॅट्रिमोनियल नाही, तर त्याबरोबर सर्व प्रकारच्या, आणि खास करून ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट म्हणून सांगतोय की सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी बघणं हे खूप 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 गरजेचं आहे. आणि मग ते बघितलं की मजाच मजा. प्रसन्न, आजकाल आपण बघतोय की रिलेशनशिपमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर. म्हणजे तुझ्याकडे तर बेसिकली तसे पेशंट्स येतात म्हणून. बरोबर. त्याचं बेसिक रिझन काय, म्हणजे कारण काय वाटतंय तुला? छान. तर मस्तच प्रश्न विचारलास. आणि याला मी असं म्हणेन की कसं आहे माहिती आहे का, की ज्याला चक्र म्हणतो ना आपण, की बेड लाईफ म्हणजे सेक्स लाईफ थोडक्यात, शय्येवरती पलंगावरती, आणि मॅरिड लाईफ म्हणजे संसारातलं, हे दोन्ही छान असायला पाहिजे. तर आणि तिसरा अर्थात की प्रोफेशनल सॅटिस्फॅक्शन, कारण की त्याचाही परिणाम होत असतो. पण पहिल्यांदा मी हे असं म्हणेन की जर का बेड लाईफ खराब असेल, म्हणजे सेक्समध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर त्याचा विपरीत परिणाम मॅरिटल लाईफमध्ये, संसारामध्ये होतो. आणि मग कधी कधी वड्याचं तेल वांग्यावर म्हणतात ना, तसं काहीतरी काढलं जातं. आणि ही एक. आणि कधी कधी संसारामधले प्रॉब्लेम्स असतात, म्हणजे मॅचिंग नाही झालेलं आहे, इनकम्पॅटिबिलिटी इश्यूज आहेत, की भावनिक असो किंवा वैचारिक. आपल्या ही कॉमन दोस्तांमध्ये आपल्या असं काही आपण केसेस बघतो की नवरा किंवा बायको एक कोणतरी भयंकर इंटेलिजंट असतं आणि दुसरा फारच बिलो ॲव्हरेज असतो. आणि मग ते पहिलं ते इन्फॅच्युएशन आणि ते बाकीचं पहिलं सेक्सचं काही रात्री संपल्या की मग हे होतच नाही, लेवलच होत नाही. किंवा आता मला ती सिरियल नाही, त्याचं नाव नाही आठवते, पण त्याच्यामध्ये एक होतं बघ ते वाक्य की संवाद संपला ना की सगळंच संपतं. तर मग संवाद नसतो नवरा बायकोमध्ये. कारण की कसं आहे माहिती आहे का, संवाद असेल तर नातं आहे, नातं असेल तर संवाद आहे. सो संवाद नसणं, संसारिक काय वेगळ्या वेगळ्या गोष्टी, आणि त्याचा मग परिणाम बेड लाईफवरती, असं ते चक्र चालू असतं. आणि मग मी असं म्हणेन की बरेच वेळाला ना थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट फार असते. हे मी खूप बघितलंय. अरे बापरे. म्हणजे ते नवरा बायकोचं एक कपल आहे ना, तर ते डिसेंगेज व्हा ना आता. म्हणजे तुमचे बंधनं आणि काय म्हणतात कनेक्ट ठेवा सगळ्यांची. पण मग सासूबाईची लुडबुड, सासऱ्याची लुडबुड, किंवा एकमेकांच्या आई वडिलांची, भावंडांची, म्हणजे वहिनी किंवा दीर किंवा जाऊ, यांची खूप लुडबुड असते. म्हणजे ह्यांच्या काही जण नाक खुपसत असतात आणि काही कपल्स त्यांना खेचून आणत असतात. म्हणजे मग तो मामाज बॉय असू दे किंवा मामाज गर्ल असू दे, किंवा तो त्याच्या आई वडिलांबरोबरच ते नातं डिसेंगेजच करू शकत नाही आणि बायको बरोबर प्रस्थापितच करू शकत नाही. अशा खूप काय काय गोष्टी आहेत. म्हणजे दोन्ही हँड इन हँड जातात. आपलं अदरवाईज नातं कसं आहे, त्याचा बेडवर होणारा परिणाम किंवा बेडवर काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा रेग्युलर लाईफ मध्ये होणारा परिणाम, हे असं एक हँड इन हँड जाणाऱ्या गोष्टी. म्हणजे काय म्हणतात त्याला की कोंबडी अंडा, अंडा कोंबडी. तर ते अगदी हँड इन हँड, म्हणजे काय म्हणतात, हातात हात घालून खऱ्या अर्थाने, आणि त्याचा परस्पर विरोधी परिणाम होत असतो. आणि मगाशी मी म्हटलं की हा डिस्टर्ब जर का
प्रोफेशन असेल, मिळकत नसेल, त्याचीही कुठेतरी चिडचिड मग पलंगावरती होते. आणि कम्पॅटिबिलिटी तर आपण बोललोच, पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं ना की खूप वेळेला तळाशी गाळाशी मुळाशी सेक्स हाच कारण असतं. म्हणजे 80 to 90% डिव्होर्सेसमध्ये ॲट द रूट कॉज सेक्शुअल इनकम्पॅटिबिलिटी हे कारण आहे. आणि मग तिथे युजली असं असतं की एखाद्या कुठल्या पार्टनरला भयंकर इगरनेस, भयंकर डिझायर, खूप सेक्स हवा हवा असा वाटतो रसिकतेने, उत्कटतेने, आणि दुसरा पार्टनर म्हणतो काय ते आपलं करायचं म्हणून करायचं, आणि अजिबात इंटरेस्ट नसतो, म्हणजे अरसिक. मग एक रसिक आणि एक अरसिक एकत्र आल्यावर किती सिक होईल गोष्ट, बरोबर की नाही? आणि मग फ्रस्ट्रेशन्स त्यातनं निर्माण होतात, वेगवेगळ्या डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन वगैरे वगैरे. मी इकडे येणारच होते. हा, ते कसं? हा, सेक्शुअल फ्रस्ट्रेशन्स जे असतात, हो, हा हा, त्यांनी काय रोग होऊ शकतात आपल्याला? बर. तर कसं आहे की जर का फिजिकल याच्यात त्याचं परिणाम होतच, बऱ्याच वेळा दिसतं. सांगतो ना. म्हणजे मी जरा आता वेगळ्या स्टाईलने हे जरा उत्तर देतो की आपण म्हणजे प्रत्येक जण आयुष्यात कधीतरी डॉक्टरांकडे जातच असतो. डॉक्टर सगळंच विचारत असतात आपल्याला, अरे तुझं, ज्याला आम्ही बॉवेल ब्लॅडर स्लीप ॲपेटाईट म्हणतो, म्हणजे तुझी झोप कशी आहे, भूक कशी आहे, ताप नाही ना, मलमूत्र विसर्जन चांगलं आहे ना वगैरे, झोप लवकर झोपतोयस ना वगैरे वगैरे, किंवा डाएट कसं आहे तुझं. पण धनश्री सांग मला, किती डॉक्टर, ओके, अनफॉर्च्युनेटली मगाचा जो प्रश्न होता की आपणहून बोलतात का क्लायंट्स किंवा पेशंट्स, पण किती डॉक्टर स्वतःहून विचारतात, अरे तुझं सेक्स लाईफ कसं आहे राजा? अगदी बरं. तर ते विचारतच नाही. आणि मग काय होतं, जे काय सेक्शुअल जर का डिझायर्स फुलफिल झाल्या नाहीत, कम्प्लीट झाल्या नाहीत, ती तृप्ती किंवा ती जी हंगर आहे आणि ॲपेटाईट आहे सेक्सची, ती जर का सॅटिस्फाय नाही झाली, तर मग जे काय उद्विग्नता, नैराश्य येत असतं, म्हणजे एक प्रकारचा प्रचंड स्ट्रेस येतो. आणि त्या स्ट्रेसमुळे ऍक्च्युली सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स, सायकॅट्रिक डिसऑर्डर्स पण होऊ शकतात. आणि इतकंच नाही, तर त्या स्ट्रेसमुळे शुगर वाढणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, हार्ट प्रॉब्लेम, ब्लड प्रेशर हे पण होतं. म्हणजे आता बघ ना, आपण किती हे, म्हणजे हे माहितीच आहे प्रत्येकाला की काय म्हणतात त्याला, की ब्लड प्रेशर असो, शुगर, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन आणि कोलेस्ट्रॉल, ह्या सगळ्या गोष्टी मागे ताण आहे, ताण आहे, ताण आहे. हे ताण आपण खूपच ताणून ठेवलंय. आणि या ताणामागे ऍक्च्युली 3च फंडामेंटल रिझन असतात की मी एक तर मला जॉब सॅटिस्फॅक्शन नसतो किंवा पैसा मिळत नसतो, किंवा माझं फॅमिली प्रॉब्लेम्स असतात काहीतरी, आणि तिसरा ज्याला असा लपलेला आहे तो म्हणजे सेक्शुअल प्रॉब्लेम. तर एवढा महत्वाचा विषय आहे. हो, म्हणजे मला असं म्हणायचंय की माझ्या डॉक्टर मित्रांनो आणि समाजातील आपला जनसमुदाय आणि मित्रमैत्रिणी सगळ्या ऐकतायत, तर आपला ऑल द पीपल, तर हे लक्षात ठेवायला पाहिजे की एका एलिव्हेटेड शुगर मागे, वाढलेल्या HB1AC मागे, एकदम माझं 200/100 झालं किंवा 170/110 झालं बीपी झालं, किंवा अरे फारच कोलेस्ट्रॉल वाढलं, ह्याच्या मागे सेक्शुअल डिससॅटिस्फॅक्शन, फ्रस्ट्रेशन असतं. आणि गंमत म्हणजे अशी आहे की हे जे सगळे आजार आहेत त्यांनी सुद्धा सेक्शुअल प्रॉब्लेम्स होतात, कारण की इरेक्टाईल डिस्फंक्शन हा जो आहे, आणि इवन बायकांना सुद्धा कधी कधी क्लायटोरल ऑर्गॅझम मिळत नाही, तर त्याचं कारण हे सगळे आजार आहेत. हे जे नेहमीचे यशस्वी आजारांचे कलाकार ज्याला आपण म्हणतो, अशी सगळी गंमत आहे. बघ, आपण लग्नापर्यंत आणि त्यानंतर कधी कधी होणाऱ्या सेक्शुअल सप्रेशन्स आणि रिलेशनशिप प्रॉब्लेम्स पर्यंत आलो. पण अनेक लोकांना, जे माझ्याशी खूप लोक सहमत असतील आता, त्यांना असं वाटतं की या सगळ्याला ना मूल हे एक सोल्युशन आहे. आणि घरातल्या लोकांनाही असंच वाटत असतं की एक ना मूल होऊ द्या, म्हणजे ना तुमच्यातले सगळे प्रॉब्लेम्स संपतील मूल आलं की. पण ऑलरेडीच तुमच्यात एवढे प्रॉब्लेम्स आहेत, अशात एक मूल जन्माला घालणं हे किती, हा विचार बरोबर आहे का?
ॲज अ सेक्सॉलॉजिस्ट तुझं काय मत आहे हो याच्यावर? हो. अरे वा, फारच मस्त प्रश्न विचारलायस. आणि मी म्हणेन की खरंच धनश्री, इतके तू खूपच म्हणजे त्याच्यावर विचार करून खूपच छान प्रश्न काढलेस आणि मस्त फ्लो ठेवलायस त्याचा. हं? तर ह्या प्रश्नाचं उत्तर मी असं म्हणेन की नाही, हे सोल्युशन उलट नाहीये. म्हणजे तुम्ही आगीतून फोफाट्यात जाताय. हं. कारण की तुम्ही स्वतः आणि तुमच्या प्रॉब्लेम्सला आणि तुमच्या नात्याला सांभाळू शकत नाही आहात. हं. तर कोणत्या नैतिकता तर राहूच द्या बाजूला, म्हणजे कोणत्या नैतिकतेने किंवा मॉरली मी म्हणतोय, पण ते जरा बाजूला ठेवा नैतिकता. पण इन जनरल सायंटिफिकली सुद्धा कसं तुम्ही त्या मुलाला जन्म देऊन म्हणजे काय म्हणतात सॉल्व्ह करणार एक आहात, हेल्दी चाइल्डहुड मध्ये चाइल्डहुड करणार आहात. हां. कारण की नुसतं जन्माला घालणं आणि संपलं नाहीये ना, संगोपन, त्याचं पालकत्व, की जे फार अवघड असतं. ओके, तर ते आहे. तर तू जो पहिला प्रश्न विचारला होतास ना, की अरे वेगळे वेगळे प्रॉब्लेम, त्यातला अगदी हाच म्हणजे त्याला तो कनेक्ट होतो की अजून एक मोठा चंक आहे हं. आणि तो प्रत्येक क्लायंटमध्ये पेशंटमध्ये दिसतोच. ते म्हणजे लैंगिकतेबद्दलच्या, त्याच्यानंतर मनोलैंगिकता आणि सामाजिक लैंगिकता. म्हणजे हा सामाजिक आणि लैंगिक प्रश्न झाला ना. हं. तर त्याच्याबद्दल खूप मिथ ज्याला आपण म्हणतो किंवा मिथ्या, ह्या हं. खूप आहेत. हं. म्हणजे 100-200 अनेक असतील. आणि त्या मिथ्यांना सुद्धा, ज्याला आपण डिस्प्युटेशन म्हणतो, ते आम्हाला किंवा ते त्यांच्या मनातनं ते भ्रम काढून टाकायला हं. लागतात, मिथ्या काढून टाकायला लागतात. आणि त्यातलीच ही एक मिथ्या आहे की सगळे प्रॉब्लेम बाबा सुटले. तर ते तसं होत नाही. आणि ऍक्च्युली बरेच वेळा असं दिसतं हं. की ठीक आहे, एखाद्या केसमध्ये की बाबा असं ते आईवडिलांचं, सासू सासऱ्यांचं किंवा फॅमिलीमधल्या लोकांचं असं प्रेशर म्हणणं असतं. असतं हां. की मग तुमचा गोल कॉमन होईल, म्हणजे मूल संगोपन संगोपन करणे. करण्याचा. हां. आणि मग यू वुड फॉरगेट द डिफरन्सेस. हो, पण फॉरगेट द डिफरन्सेस बट नॉट सॉल्व्ह द डिफरन्सेस ना. म्हणजे हे दोन वेगळे आहेत. पण अपवादात्मक 10 कपल्स मधली एखादी केस असेलही. हं. कारण की नातेसंबंधात या जगामध्ये, या समाजात काही घडू शकतं, कशाला काही असं इक्वेशन नाहीये. पण ज्याला आपण स्टॅटिस्टिकली म्हणतो, तर त्याची गडबड वाढू शकते. याचं कारण असं की मूल जेव्हा जन्माला येतं ना, आणि ते वाढत जायला लागतं, आणि मग परत एक 3 वर्षापर्यंत, म्हणजे ते सुटवांग होईपर्यंत मे बी प्रॉब्लेम्स जरा, आपण काय म्हणतो की ते कव्हर झालेले असतात. पण एकदा सुटवांग झालं आणि मग या नवरा बायकोला, की जे आता आई बाबा झालेत हो. त्या मुलाचे, हो. त्यांना परत वेळ मिळाला की परत भांडणं, उकरणं, मग तो व्हलकॅनो, सगळ्या ते फ्रस्ट्रेशन्स बाहेर येणं, मग वड्याचं तेल वांग्यावर काढणं, मग अशी मी म्हटलं, या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. आणि मग होतं काय की मे बी त्या आईवडिलांचं त्या मुलाशी नातं खूप छान असेलही हं. हं. हल्लीच्या लिबरल जमान्यात, पण सतत ते आईवडील भांडत असले हं. तर त्याचा विपरीत परिणाम त्या मुलावरती मुलावर होतो. होतो. हं. किंवा मग बोलतच नाहीत, म्हणजे रुसवे फुगवे हं. आणि दुरावा. म्हणजे घरात एकदम आणि हे शांतता. सगळं छोट्यातल्या छोट्या मुलालाही समजतं. अगदी हो. अगदी समजतं. म्हणजे हे खूप छान तू आता म्हणलीस की हं. वी अंडर एस्टिमेट आवर चिल्ड्रन. आपण ना आपल्याला स्वतःला लई भारी समजतो. आणि काय मुलांना काय कळतंय, आपल्यापेक्षा जास्ती मुलांना कळत असतं. आणि मे बी त्यांना आर्टिक्युलेट करता येणार नाही, पण त्यांना सगळा तो रुसवे फुगवे आहे. आणि नाही आहे ह्यांचं बरोबर, माझ्या आईबाबांचं, किंवा ज्याला आपण म्हणतो की ही शांतता आहे. म्हणजे तो शांततेवर मला तो शोलेचा डायलॉग आठवतो ना, एके अंगलचा, अरे ये सन्नाटा क्यों है भाई. तर तो घरामध्ये सन्नाटा किंवा कचा 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 भांडणं, या दोन्हीचा विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याचा त्या मुलाच्या ग्रोथ, प्रोग्रेस, डेव्हलपमेंट, वाढ विकासावरती मानसिक परिणाम होऊ शकतो. आणि बरेच वेळा मी असं बघितलंय, त्या मुलाला काही कळत नसतं ना, हं. हे काय चाललंय, मग कारण काय आहे, हं. मला कारण तर काही दिसतच नाहीये. मग त्या मुलाला बरेच वेळा वाटतं की माझं अस्तित्व हेच कारण आहे. एकतर बापरे! माझ्यामुळे हे आई किती वडील वाईट. भांडतायत, हो. हा, किंवा माझ्यामुळे एकत्र राहतायत आणि मग त्यांना त्रास होतोय. आणि त्याच्यामुळे मुलांना अतिमहाप्रचंड प्रकारचं गिल्ट निर्माण व्हायला सुरू होते. हं. आणि मग त्याचा त्यांच्या अभ्यासावरती परिणाम होऊ शकतो, खेळावरती, सवंगडी जे आहेत. आणि ज्याला आपण म्हणतो मुलांचं सेल्फ एस्टीमच तिथेच दणका बसतो. कारण की त्या मुलाला काय माहिती, त्यामुळे त्याला वाटत राहतं जस्ट बिकॉज ऑफ माय एक्झिस्टन्स, केवळ माझं अस्तित्व आहे म्हणून आईवडील भांडतायत. त्याला काय हं. ते कुठे आहे माहिती आहे ना, की सेक्स, त्यांचा बेड नाही चांगला किंवा इतर काही भांडण आहे. मग असं सगळं काय म्हणतात, पोपट किंवा गोची होते. हो. आणि म्हणून, आणि मग अशी स्टेज येते
की नवरा बायको मधलं म्हणजे जे आई वडील आहेत, सेक्सलेस इंटिमसीलेस मॅरेज व्हर्सेस डिव्होर्स किंवा सेपरेशन. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर. आणि मग द वर्स्ट पार्ट ऑफ द स्टोरी की हे तरी करा नाही तर हे तरी करा, कारण की काही दुसरा मार्ग बरेच वेळा नसतोच, अशा लेवलला गेलेल्या असतात गोष्टी. तर मग असं काही दोन्ही जर का झालं की घरात सन्नाटा आणि भांडणं बिकॉज ऑफ सेक्सलेस इंटिमसीलेस मॅरेज, तरी मुलाचा लॉस आहे. आणि डिव्होर्स आणि सेपरेशन झालं तरी त्या मुलांचा लॉस आहे. म्हणजे थोडक्यात काय की ते नाणं असं टाकलं वरती तर हेड्स पडलं, छापा पडला तरी त्या मुलाचं नुकसान. हा, दे लूज, दे म्हणजे मुलं किड्स. आणि काटा पडला तरी ते लूज. म्हणजे हेड्स दे लूज अँड टेल्स दे लूज आणि नोबडी विन्स आणि लूज 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 सगळेच लूज, असं सगळं होऊन जातं. तर अशी सगळी आता त्यामुळे असं प्लीज काही करू नका हो. लग्न म्हणजे काय, आय मीन म्हणजे लग्न करा पण ते मुली बिल काही काढू नका. आधी स्वतःच रिपेअर करा आणि मग एक वेळ घाला मुलाला जन्म. आपण मागे बोलत असताना तू म्हणालास की माझ्याकडे लोक आल्यावर वाईट आणि खूप वाईट अशा डिसिजन्स घ्यायला पण, म्हणजे दोन्ही डिसिजन्स वाईटच आहेत ना. त्यातल्या त्यात कमी वाईट आणि खूप वाईट मध्येच आपण काहीतरी याच्यात मार्ग काढू शकतो. चांगलं डिसिजन ॲज सच नसतं. दोन्ही नाण्याच्या दोन्ही साइड्स पडल्या तरी नुकसान मुलाचं एक्झॅक्टली होतं. आणि म्हणून मग निदान तरी काहीतरी करा, त्याच्यावर मार्ग अनेक आहेत. पण ॲज यू राईटली से, आणि वा तुझ्या लक्षात आहे की ते क्या बात आहे की हे काउन्सिलिंगच्या वेळेला मी जे नेहमी म्हणतो की चांगला आणि जास्ती चांगला आयुष्यातला निर्णय याच्यासाठी येतच नाही आमच्याकडे कोणी. चांगला आणि वाईट, उदाहरणार्थ हे करिअर करू का ते करिअर करू, मला हे चांगलं वाईट वाटतंय वगैरे वगैरे, ह्याच्यासाठी थोडीफार मंडळी येतात किंवा मॅनेज करतात त्यांचं. आता 30 वर्ष म्हणजे 1994 पासून मी प्रॅक्टिस करतोय. तर आता माझी स्टेज अशी आली आहे की आता माझ्याकडे असेच सगळे येतात की बाबा वाईट आणि जास्ती वाईट निर्णय घ्यायचा आहे आणि हे मला त्यांना रिअलाइज करून द्यायला लागतं किंवा आता आयुष्यात तुमची ती तशी स्टेट आली. आणि मग ते गाईड करायला लागतं की आता म्हणजे मी तर ऑब्व्हियसली कुठलाच काउन्सिलर कोणासाठी निर्णय घेत नाही. निर्णय मित्रांनो मैत्रिणींनो मी हे अगदी नक्की सांगतो, निष्कून सांगतो की प्रत्येक माणसाने किंवा जोडप्यानेच घ्यायचा असतो. पण त्याला गायडन्स मात्र आम्ही नक्कीच देतो, कारण की प्रत्येक निर्णयाचे प्रोज अँड कॉन्स आहेत. आणि मग ते शेवटी आता सिलेक्ट करायचंय की ते प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल असू शकतं. पण हो ना, म्हणजे असं आहे खरं. दुर्दैवाने म्हणजे दुर्दैव आणि दैवही दूरच असतं त्यांचं. आता आपण पहिल्यांदा बोललो तसं आपली एक मधली जनरेशन आहे, म्हणजे एकदम ऑर्थोडॉक्स ते जेनझी आणि मध्ये आपण. आपल्या लहानपणी आपले अनेक प्रश्न असायचे लैंगिकतेबद्दल, सेक्शुअलिटीबद्दल, आणि याची कधीच आपल्याला उत्तर मिळाली नाही. डॉक्टरनी तुला दिलंय म्हणजे मी कसा निर्माण झालो असा एक बेसिक प्रश्न असायचा. किंवा आजी आजोबांची काहीतरी फंडे असायचे, देवाकडनं आणलंय, किंवा खूप असे क्युरिओसिटी असायची या गोष्टींबद्दल आणि ती कधीच शमवली जायची नाही. करेक्ट. तर आता आपण जागरूक पालक किंवा खूप पालकांना हा प्रश्न असेल की आमची मुलं असे प्रश्न विचारतात आणि आम्हाला ॲक्च्युली ते ह्याच्यात गोंधळात पाडतात की आम्ही अरे या वेळेला किंवा लोकांसमोर विचारला असताना किंवा प्रश्नच इतका अवघड आहे की याचं उत्तर कसं द्यायचं. तर असे पण तुझ्याकडे खूप लोक येत असतील की यांच्या समस्या आम्ही, आणि मी हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे तुझं एक खूप छान पुस्तक आलंय याच्यावर, ज्याच्यात तू अनेक प्रश्नांचं कंपॅरिझन केलंय की ज्यात मुलं रेग्युलरली असे प्रश्न विचारतात आणि तुम्ही त्याला कसं सोपं करून सांगितलं पाहिजे जेणेकरून त्याचंही कन्फ्युजन होणार नाही. तर या अँगलवर थोडासा आम्हाला तुझी एक टेक हवाय. जरूर जरूर. म्हणजे आता इथे तू ठेवलंयस तो, इफ यू डोंट माइंड, की आमचा कॅमेरामन प्रतीक आहे, तर त्याच्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतोय. सो थँक्यू प्रतीक. तर हे ते पुस्तक आहे बघा, हॅलो सेक्शुअलिटी, आणि त्याचं सबटायटल आहे पाल्यांचे लैंगिकता शिक्षण पालकांसाठी रेडी रेकनर. म्हणजे मी मुलांना सेक्स एज्युकेट करण्याच्या ऐवजी
मी या पुस्तकातनं असं सांगितलंय, जवळजवळ 200 प्रश्नांची, लैंगिक प्रश्नांची उत्तरं याच्यात दिलेली आहेत, जी मुलं विचारतात किंवा जी मुलं विचारायला सुरुवात करतात वय वर्ष 3 नंतर. की मी असं म्हणतो की ठीक आहे, आम्ही सेक्सॉलॉजिस्ट तर आहोतच, हे सगळं सांगायला, बोलायला, क्लिनिकमध्ये सेक्स एज्युकेशन सेमिनार शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये होत असतात, तिथे जातच असतो. पण मी असं म्हणतो की अरे ही धुरा तुम्ही सांभाळा ना, आणि तुम्हीच प्रश्नाची उत्तरं द्यायला सुरुवात करा. तर पहिल्यांदी म्हणजे असं आहे ना की सगळ्यात मनामध्ये पहिल्यांदी मी सगळ्यात म्हणजे आपल्या प्रेक्षक वर्गाला असं सांगीन की डायरेक्टली ना कुठल्या कन्क्लुजन वरती जाऊ नका. म्हणजे कसं होतं माहितीये का, सेक्स बद्दल मुलांनी किंवा कोणीही प्रश्न विचारला किंवा नुसता उच्चारला शब्द की मनात भावना आहे, तरी एकदम सगळ्या म्हणजे निगेटिव्ह इमोशन्स असतात. म्हणजे अरे बापरे, यांनी विचारला, ओ माय गॉड, पासून ते भीती वाटणं, दचकणं, डिस्गस्ट, ही काय किळसवाणे घाणेरडे प्रश्न विचारतोय वगैरे वगैरे, हे पहिल्यांदी भावनिक हे येतं. ते येऊ द्या, ते दाबू नका, पण त्याचा स्वीकार करा, कारण किती नॅचरल रिॲक्शन आहे. पण तिथेच नका थांबू, त्याच्या पुढे जा. आणि मग ह्या का येतात इमोशन्स, कारण की दुर्दैवाने पालकांच्या मनामध्ये म्हणा किंवा इन जनरल समाजामध्ये म्हणा किंवा कोणाच्याही मनामध्ये ना, आपण सेक्स म्हटलं ना की डायरेक्टली तो आणि ती पलंगावरती नडलेत किंवा LGBTQ मध्ये आपण ते दोघं म्हणूया, किंवा तो आणि तो किंवा ती आणि ती, ओके, ते नडले आहेत, हेच डायरेक्ट मनात येतं. म्हणजे फक्त संभोग, शय्येवरचा संभोग म्हणजे सेक्स. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि पालकांनो खास करून मी असं सांगेन की पहिले हे जे समीकरण आहे डोक्यातलं किंवा हे जे ॲटिट्यूड आहे सेक्सकडे बघण्याची, ती पहिल्यांदी ती काढा. कारण की सेक्स म्हणजे नुसता संभोग नाही आहे ना, की जे मी नेहमी म्हणतो की अरे डॉगी स्टाईलमध्ये सेक्स करा, पण डॉग सारखं सेक्स करू नका ना, माणसं मानवत ना आपण. तर मग तिथे प्रेम येतं, जिव्हाळा येतं, आपुलकी येतं, रती येते, प्रीती येते, प्रणय येतो, आणि महत्वाचा म्हणजे स्पर्श येतो. तर तो टच फार महत्वाचा आहे. अशी जर का भावना ठेवली मनामध्ये, तर ते दचकणं, ते घाबरणं, ते ऑटोमॅटिकली कमी होईल. अजून एक मी सांगू इच्छितो की जेणेकरून हे एकदा मनात टाकलं की तुम्हाला तुमचीच उत्तरं तुम्ही देऊ शकाल सहज आपल्या मुलांना, की आणि मगाशी तू म्हणलीस ना की अरे तू बोलतं कसं करतो पेशंटना, तर मी पहिलं माझं वाक्य असतं, पेशंट आल्याने ते तुम्हाला सांगतोय पालक मित्रांनो, की कोणीतरी सेक्स केला. अहो कोणीतरी म्हणजे आपल्याच पालकांनी ना, म्हणून तर आपल्याला जन्म मिळाला, हे सुंदर विश्व आणि हे जग बघायला मिळालं, आपली निर्मिती झाली, आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला अस्तित्व मिळालं या भूतलावरती. तर त्याच्यामुळे जेव्हा सेक्स बद्दल आपण बोलतो, ओके, किंवा तुम्ही बोलाल किंवा तुमचं मूल तुम्हाला प्रश्न विचारेल, तेव्हा मनामध्ये अशी छान मस्तपैकी निर्मळ, प्रांजल, निरामय धारणा ठेवा ना, की सेक्स म्हणजे इट इज अ सेकंड वर्ड ऑर अ सेकंड नेम ऑफ लाईफ अँड एक्झिस्टन्स. म्हणजे अस्तित्व आणि जगणं याचं दुसरं नाव किंवा मिनिंग, अर्थ म्हणजे सेक्स. कारण की आपल्याला हे माहिती आहे ना, नो सेक्स म्हणजे NO, नो सेक्स, सो नो लाईफ आणि नो एक्झिस्टन्स. बट नो सेक्स म्हणजे KNOW, नो सेक्स, देन यू विल नो लाईफ, नो एक्झिस्टन्स अँड नो पीस. आणि मग अर्थातच त्याची मग त्याच्यामध्ये बेसिकली काय होतं माहितीये का, लोकांना त्याची किंमत वाटत नाही की मुलांना याची उत्तर आपण द्यायला पाहिजेत, कारण की कुतूहल तर सगळं असतं ना, कुतूहल तर शमवलं पाहिजे, आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टींची कुतूहल पालक मंडळी शमवत असतात, आणि त्याच्यामध्ये त्यांना भूषणही वाटतं, अरे आमच्या मुलाला ना एन्सायक्लोपीडिया माहितीये, हे माहितीये, ते माहितीये, वगैरे वगैरे वगैरे. मग हे पण काय, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर ऍटिट्यूड बद्दल बोललोच आपण, आणि मग काही टेक्निक्स असतात. तर ह्या टेक्निक करता सुद्धा आपण सेमिनार्स पालकांचे घेतो 4 ते 6 तासाचे, की चला, आणि ते म्हणजे ऍक्च्युअली बरं का, की मुलांनी एक प्रश्न विचारला, आता तुम्ही उत्तर कसं देणार बोला, आणि मग त्याच्यावरती चर्चा विनिमय करून पाकळी पाकळी उमले, जे ते गाणं आहे प्रीत भरलेली, ती पण प्रीतच आहे ना. आपण लाईफकडे बघण्याचा असा मस्त दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तर ते आपण त्यांचे सेमिनार्स घेतो, आणि अर्थातच ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी क्रॉसवर्डला जाऊन, किंवा क्रॉसवर्डपेक्षा माझ्याच क्लिनिकमध्ये जे कोथरूड मयूर कॉलनीमध्ये आहे तिथे पुस्तक घेऊ शकतील. तर लिटरली 200 प्रश्न जे आहेत, जी वय वर्ष 3च्या नंतर 3, 6, 12 आणि त्याच्याही पुढे बोलायला लागतात.
किंवा विचारायला लागतात. हम्म. मग आई रेड लाईट एरिया म्हणजे काय, किंवा हो. अगं तू आता ना मावशीशी बोलताना मला अडचण आहे म्हणलीस, हम्म. म्हणजे काय अडचण म्हणजे काय, काय किंवा ते- प्रॉब्लेम आहे का हा तुला? हा कसली अडचण, हा किंवा ते काय कॉन्डोम काय असतं त्याची जाहिरात दाखवतायत किंवा पेपरामध्ये. तर ह्या प्रश्नाची उत्तरं जसं जमेल तसं द्यायला सुरुवात करा. हे भाव मनामध्ये ठेवले की ते होईलच हळूहळू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बिनधास्त बोला. कारण की मी नेहमी असं म्हणतो, ते आपण एकदा गप्पा मारत होतो तेव्हा मी तुला सांगितलं हो. होतं की मित्रांनो आणि मैत्रिणींनो कसं आहे बघा की आणि धनश्री जे तुलाही माहिती आहे की 3-4 गोष्टी ज्या आहेत ना आपल्या, त्या आपण फक्त इंटिमेट लोक जे आपल्याला खूप जवळचे आहेत, नियर अँड डिअर वन्स, म्हणजे ते नातेवाईक नाही, बरेच वेळा मित्रमैत्रिणीच असतात, किंवा प्रियकर प्रेयसी, त्याच्याशी बोलतो. कुठल्या, तर बाबा डेथ विषयीच्या गोष्टी किंवा आजाराविषयी गोष्टी, फायनान्स आणि सेक्स, हे 4 विषय आहेत. मग मी असं उलट म्हणतो की की जर का पालकांना भावनिक आणि सामाजिक आणि फॅमिलीमधली कौटुंबिक आणि इंडिव्हिज्युअल लेवलवरची वैयक्तिक जर का आपल्या मुलांबरोबर जवळीक म्हणजे इंटिमसी साधायची असेल, तर या 4 या चार गोष्टींवर openly त्यांच्याशीही बोलायला बोललं पाहिजे. पाहिजे. हा. आणि मग हा, त्याच्या खूप त्याच्या छान लेवलला जाऊन विचार म्हणजे आहेत. त्याच्या हो. त्याच्या लेवलला जाऊन बोलायला लागतं. ते जमेल, हो, तुम्ही प्रयत्न तर करून बघा, सगळं नॅचरली जमतं. आपल्या जवळ येतील हा, मुलं जे अजून. काय तोंडात आहे ते सुरू तर करा बोलायला. म्हणजे ऍटलिस्ट त्यांना एवढा जरी मेसेज गेला ना मुलांना, हा मी आई वडिलांना सेक्स विषयी, डेथ विषयी, इंटिमसी किंवा फायनान्स विषयी कधीही केव्हाही प्रश्न विचारू शकतो, तेव्हा मग ही मुलं, आई मला अमुक एक मुलीबद्दल प्रेम वाटतंय, किंवा बाबा मला एक अमुक एक मुलाबद्दल प्रेम वाटायला लागतंय, माझी पाळी सुरू झाली, हे सुद्धा उद्या बोलतील. पण मग तो ओपननेस म्हणजे थोडक्यात काय, आपण बोलायला लागलं, मुलं ही रिफ्लेक्शन आहेत, प्रतिबिंब आहेत पालकांची, स्टुडंट्स हे टीचरचे प्रतिबिंब आहेत. मग आपण बदललो की मुलं पण बदलतील. म्हणजे ज्याला आपण नेहमी म्हणतो की ते ब्रह्मकमळ असतं, निसर्गाला रात्र झाली की ब्रह्मकमळ उमलतं. मग ते तसेच रात्रीच्या आणि अंधाराच्या गोष्टी आपण बोलायला लागल्यावरती ते मुलं सुद्धा किती ब्रह्मकमळासारखी उमलायला लागतील बघा. तर ते तसं सुरू करा. पण याच्यातून मला अजून एक प्रश्न असा येतो की आता आपणच नसतो जे मुलांना घडवतो. अगदी बरोबर. आता एक वेगळं कोलीत आलंय त्यांच्या हातात. हा ते प्रसार माध्यम असतील, बरोबर, किंवा हा एक जो मोबाईल आहे ज्याचे म्हणजे आता प्रोज अँड कॉन्स, त्याच्यावर अजून एक मोठा पॉडकास्ट होऊ शकतो. पण ह्या सगळ्याचा म्हणजे प्रसार माध्यमांचा किंवा खूप रेडिली अवेलेबल इन्फॉर्मेशन आहे यांच्याकडे कशाही बाबतीतची, आणि क्युरिओसिटीवाल्या वयात तर बऱ्याच वेळेला याच बाबतीत इन्फॉर्मेशन मुलं शोधत असतील. तर या प्रसार माध्यमांचा नक्की त्यांच्या मनावर, त्यांच्या इन्फॉर्मेशन बँकवर काय परिणाम होतो? हा, अरे वा, खरंच धनश्री, हा तर एकदम म्हणजे तुझा मास्टर ब्लास्टर म्हणतात तसा जोरदार प्रश्न आहे आणि हा ज्वलंत विषय आहे. बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. हा, म्हणजे अगदी ते 1990च्या नंतर जी कम्प्युटरची क्रांती झाली, आणि अरे म्हणजे किती आपण मुलांना त्याच्यापासून लांब ठेवणार. हो, अगदी बरोबर, अगदी बरोबर. कुठे तो फिल्टर ठेवणार आणि कसा ठेवणार, करायचं काय त्याचं, खूप पालकांना हा प्रश्न असणारच आहे. 100% असणार. तर अर्थात मी विस्तृतच उत्तर द्यायचा प्रयत्न केला आहे, कारण की हा विषयच असा आहे, त्यामुळे ह्याचंही विस्तृत उत्तर देतो. आणि गमतीचा भाग म्हणजे कसं असतं की लाईफ असो नाही तर सेक्स असो, असं डिजिटल उत्तरच नसतं. डिजिटल इराबद्दल बोलते म्हणून पहिलं की डिजिटल येस नो 10 मध्ये उत्तर नसतं. ओके. तर ते ॲनालॉगमध्ये उत्तर असतं, त्याचे पदर असतात, निर्या असतात, ज्याला आपण म्हणतो फॅब्रिक्स, थ्रेड्स असतात. तर एक एक थ्रेड सांगतो मी आणि मग याचा एक पॅनोरमिक उत्तर द्यायचा आपण प्रयत्न करू आणि पोचूया आपल्या प्रेक्षकांपर्यंत. तर आपण म्हणत होतो की क्रांती झाली आणि मग म्हणजे कम्प्युटरची, आणि मग ते इंटरनेट आलं साधारण 2005-06 किंवा 2000 Y2K नंतर, स्मार्टफोन आला, आणि आता करोनाच्या नंतर तर खूपच सगळं म्हणजे डिजिटाइज्ड झालेलं आहे. बरोबर आहे, ऍप्स पासून एव्हरीथिंग. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये जो जिव्हाळ्याचा आणि एकदम असा खटकन लोकांना वाटणारा विषय म्हणजे पॉर्नोग्राफी. तर
आता याची उत्तराची उलगड द्यायला सुरुवात करतो हा. म्हणजे असा कांदा कसा असतो की नाही, तर आपलं सुद्धा ह्या गोष्टीचं नातं असं कांदा कसा पील होतो तसं आता एक मी असं टरफलं त्याची काढतो. पहिली गोष्ट मित्रांनो, ऍक्च्युली गंमत माहिती आहे का, की पॉर्नोग्राफी ना ही खरं तर खूप वर्षापासून होती. हा. म्हणजे झाडी झुडपातनं बघणं एखाद्याचा लैंगिक क्रिया एखाद्या जोडप्याची, पासून ते पुतळे असू देत किंवा शिल्प असू देत, ओके, किंवा मग मधल्या काळात जेव्हा 1500च्या साली 1500 साली जेव्हा प्रेस सुरू झाली, म्हणजे प्रिंटिंग प्रेस, मग त्याच्यानंतर तर मासिकांमधनं ती पॉर्नोग्राफी, हा, मग ती कितीतरी मध्ये मासिकं येऊन गेली, प्ले बॉय, डेबोनेअर वगैरे आपल्याकडे असायचं. मग व्हिडिओ कॅसेट्स आल्या, त्या निळ्या फिती, बरोबर. मग हे काय एक प्रकारचं पॉर्नोग्राफीचं नाही, निळ्या फिती, हा, निळ्या फिती, हा, म्हणजे बरोबर की नाही. तर आता फक्त काय झालं माहितीये का, की ते सगळं म्हणजे अख्खी दुनिया आता माझ्या हातावर, किंवा जिनी, ते जिनी आहे ना, की जिनीला म्हटलं हे दे रे, की लगेच आलं सगळं. तर एका माझ्या तळ हातावरती तो जो मोबाईल आलाय, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तळागाळापर्यंत, म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल स्प्रेड, म्हणजे इन एव्हरी नूक अँड कॉर्नर, की ग्रासरूट लेवल पर्यंत, अगदी रुरल एरियाज पर्यंत हे गेलेलं आहे, ओके. आणि सगळीकडे ग्लोबल स्प्रेड झालाय आणि अगदी कुठेही ते मिळू शकतं. त्यामुळे इमिजिएट आणि इझी ऍक्सेसिबिलिटी अँड अवेलेबिलिटी हा ऍक्च्युली फरक झाला. ओके, हा एक विषय अस्तित्वच नव्हतं असं नाहीये. सो पोर्नोग्राफी वॉज ऑलवेज देअर, ओके. त्याचं स्वरूप रूप बदललं आणि ते अवेलेबल झालं, एक गोष्ट. दुसरी गोष्ट बघ कशी आहे, की मी बरेच वेळा तो एक्सपेरिमेंट करतो होता, तर इथे नाही करत, की काडेपेटी घेतली मी आणि समजा मी पेटवलं, तर ती जी आग असते आणि ती म्हणजे ती काडेपेटी एका प्रकारे इन्स्ट्रुमेंट आहे ना, म्हणजे एक अवजार आहे, हत्यार आहे. आणि इन्स्ट्रुमेंट ऍक्च्युली न्यूट्रल असतं ना, म्हणजे आग आपण लावली की त्यांनी आपण छान मेणबत्ती लावू शकतो, पणत्या लावू शकतो, ओके, छान निरांजन लावू शकतो, किंवा एखादं घर जाळू शकतो, किंवा वणवा पेटू शिवून बेचिराग करू शकतो. म्हणजे ते हत्यार वापरणारा जो माणूस आहे त्याचं कन्स्ट्रक्टिव्ह का डिस्ट्रक्टिव्ह इंटेन्शन आहे, हाच तो विषय. आणि मग आता काय आहे, की ते टूल जे आहे ते तिथे आपण आग बघितली, तर ते टूल आता ते मोबाईल फोन आहे, पण त्याच्या अगोदरची गंमत बघितली का, म्हणजे प्रश्न तोच राहिलाय, त्याचं स्वरूप बदलत गेलंय. म्हणजे आता आपण जर का म्हटलं की हे काय सोशल मीडिया म्हणा, फोन म्हणा, पॉर्नोग्राफी, जे काय म्हणायचं ते म्हणा, ते बून का बेन, म्हणजे शाप आहे की वरदान आहे, तर मी म्हणेन त्याला कशाला नाव आपण ठेवायचे. माणूस जो वापरतोय आपल्यामध्ये डोकवून बघायला पाहिजे. आणि ते मी म्हंटल ना, रूप कसं बदलत गेलं बघा. आपल्या 70मध्ये आपल्याला निबंध असायचा, सायन्स बून और बेन, म्हणजे शास्त्र. आणि मग ते आपली चर्चा व्हायची की अरे ऍटम बॉम्ब, अणुबॉम्ब आहे, तो काय म्हणजे की आशीर्वाद मिळाला आपल्याला का शाप मिळ, वरदान नाही का शाप आहे. मग त्याचं रूपांतर हळूहळू कुठे झालं 1990 की टेक्नॉलॉजी बून और बेन आहे. मग त्याच्या पुढे गेल्यावर कम्प्युटर बून और बेन आहे. बून और बेन म्हणजे शाप किंवा वरदान. बून म्हणजे वरदान किंवा आशीर्वाद, आणि बेन BANE म्हणजे शाप. मग त्याच्या पुढे काय झालं तर मोबाईल फोन बून और बेन आहे. आणि मग ही आता सगळी सोशल मीडिया आणि पॉर्नोग्राफी. तर ते प्रश्न तोच राहिलाय, स्वरूप फक्त बदलत गेले. हे झालं आता दुसरी पायरी, ओके. तर त्या दुसऱ्या पायरीवरती उत्तर मी असं दिलंय की आपण त्याचा यूज कसा करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आता तिसऱ्या लेवलची गोष्ट अशी आहे, तिसरं आहे की ना आपल्याला असं ओव्हर जनरलाइज या ह्याच्यामध्ये उत्तर देताच येत नाही. म्हणजे आपल्याला बायोस्टॅटिस्टिक्स मध्ये ना अशी ती गाउसियन कर्व नावाचा एक प्रकार होता, की काही जे 5-10% लोक असतात ते दुर्दैवाने बळी पडतात, आहारी पडतात या सगळ्या गोष्टींच्या. मग ते दारूचं व्यसन असू दे, पॉर्नोग्राफीचं असू दे, सोशल मीडियाचं असू दे, काय बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ओके, त्याचं व्यसन असू दे, ओके, किंवा सिगरेट तंबाखू असू दे. बऱ्याचशा लोकांना आता जसं आपण म्हणतो की थोड्या वेळच बघितलं की सोशल ड्रिंक करणारी माणसं आहेत, ते काय प्रत्येक जण बेवडा होत नाहीत. तसं थोडी पॉर्नोग्राफी बघितल्यावर प्रत्येक माणूस काय पॉर्न ऍडिक्ट नसतो होत. आणि मग शेवटचं जे आहे की ते नाही बाबा, ते
त्यांची विल पॉवर आणि हे कंट्रोल करू शकतात. आणि हे जसं प्रौढ माणसांमध्ये वर्गीकरण आहे, हेच वर्गीकरण लहान मुलांमध्ये. तर असं काही नाही की बरेच वेळेला ते क्युरिओसिटी म्हणून जास्ती बघतात. हा, आणि मग इतर गोष्टी तर आहेच आहेत की मग त्यांना अगदी ते आहारी गेले तर मग चाइल्ड सायकॅट्रिस्टकडे न्या, पासून ते ब्लॉक्स काहीतरी आहेत ना की पेरेंट्सना समजतं वगैरे. पण कसं होतं मित्रांनो ना, मग मुलांना असं वाटतं च्या माईला माझ्यावर पोलिसिंग करतायत आणि माझ्यावर विश्वासच नाहीये. तर मी असं म्हणेन की तर हा एक विषय. तर मग ह्याच्यासाठी दोन तीन गोष्टी आहेत की कसं आहे की जेव्हा मूल बघत असतं ना की अरे आपले आई वडीलच कंटिन्युअस ते चालू आहे, असं काय म्हणतात त्याला फोनवरती, ते असं असं करणं, स्वायपिंग करणं म्हणतो ना, हे असं असं आईचं लक्षच नाही माझ्याकडे, वडिलांचं लक्षच नाही माझ्याकडे. मग आई वडील कोणत्या नैतिक अधिकाराने मुलांना म्हणणार की मोबाईल बघू नको? अगदी बरोबर. नंबर एक. त्यामुळे आपण पहिला आधी आपला टाइम कमी ठेवला पाहिजे ना, जो काय स्क्रीन टाइम होतोय तो कमी करायला पाहिजे, मग मुलं कमी करतील. बरोबर. ओके. मग हे किती आहे ना वाईट आहे की मुलांना एक सांगायचं म्हणजे विरोधाभास आणि मुलांना जाणवतो आणि बिहेवियर हॅज अ मोर इम्पॅक्ट. म्हणजे एखादा लीडिंग बाय एक्झाम्पल. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ते काय म्हणतात त्याला, एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रिसेप्ट. म्हणजे नुसतं आपण तुम्ही डड्डाचार्यासारखं नुसते धडे शिकवू नका, स्वतः अंगीकरणे आणा. मुलाला म्हणायचं अरे एक्झरसाईज कर आणि स्वतः करायचंच नाही, मुलाला म्हणायचं बिड्या फुकू नको आणि स्वतःच फुकायच्या. तसं हे आहे ना. आणि गंमत म्हणजे पालक म्हणतात पण कितीतरी पुरुष स्त्री लग्न झालेले आणि मुलं असलेले स्वतः पॉर्नोग्राफी गपचूप एन्जॉय करत असतात. मग बरोबर की नाही? मग कोणत्या नैतिक अधिकाराने आपण त्यांना म्हणतोय? हा एक विषय झाला. आता याच्या पुढचा मग त्या बाकी ब्लॉग्स बिग्स टेक्निकली कसं करायचं तो वेगळा विषय. ते तर काय गुगल करून की ब्लॉग कसा करायचा ते सगळंच करता येईल. पण त्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की जर का लैंगिकतेची चर्चा, मगाशी आपण म्हटलं की अरे ते मुलांनी प्रश्न विचारली, तर लैंगिकतेची चर्चा जर का पालक मंडळी बिनधास्तपैकी मुलांशी करायला लागली आणि ती क्युरिओसिटी त्यांच्या परीने समवायला लागली, दमन ज्याला वासनेचं आणि क्युरिओसिटीचं असतं, चांगल्या पद्धतीने, अगदी बरोबर की सायंटिफिक पद्धतीने एज्युकेशन देऊन, सेक्स एज्युकेशन देऊन आणि सगळ्या प्रकारे. आणि सेक्स एज्युकेशनने भावनांनी चालवले जात. उलट भावना कंट्रोलमध्ये कशा ठेवायच्या, मॅनेज कशा करायच्या हेच तर सेक्स एज्युकेशन सांगतं. बरोबर आहे. आणि मग ते जर का केलं तर मुलं कशाला याच्या नादी लागतील, सेफ पद्धती जास्त करेक्ट अनुभवायला. आणि कुठेतरी मुलांवरती ट्रस्ट टाकला ना आपण, उलट ट्रस्ट नाही ठेवला तर प्रॉब्लेम होतो. तो ट्रस्ट टाकायला लागतो. आणि तू मगाशी इतकं छान म्हणून गेलीस की कुठे कुठे तुम्ही कंट्रोल करणार आहात, की घराच्या बाहेर गेले, मित्रांबरोबर आहेत, ते तर बघणारच आहेत ना. आणि काय माहिती म्हणजे किंवा आपल्याला पुरावा काय की बघतोय का नाहीये. पण एवढं नक्की ठेवा की नवीन जनरेशन ही खूप सुज्ञ आहे. म्हणजे माझा पूर्ण नवीन जनरेशनवर विश्वास आहे. ते खूप आपल्यापेक्षा इंटेलिजंट आहेत. त्यांना आपल्यापेक्षा जास्त पुढचा समाज तेच आहे. पुढचा समाज तेच आहे. त्यामुळे तर नाही नक्की आवडो न आवडो त्यांना ऍक्सेप्ट करणं. हा. आणि मग त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, ऍक्सेप्ट करणं तुझे म्हणतेस आणि पुढचा समाज, तर वी शुड बिलीव्ह अँड ट्रस्ट इन देम. ते खरंच हुशार आहेत. त्यांना ती सद्विवेक बुद्धी आणि डिस्क्रिमिनेटरी पॉवर आहे, त्याच्यात विश्वास ठेवला पाहिजे किंवा ती मग जोपासली पाहिजे. विवेकनिष्ठ विचार पद्धती ज्याला आपण म्हणतो. आणि कितीही समाज जरी खूप छान झाला ना तर काही लोक महाभाग असणारच आहेत. म्हणजे असा परिपूर्ण एकदम सगळं कलियुग आहे ना हे, त्यामुळे परिपूर्ण एकदम सतयुगात गेलो असं होणारच नाही आता. आणि मग नंतरचा विषय असा की मी जे नेहमी म्हणतो की बरेच वेळा हे मुलं पिअर प्रेशरमुळे करतात, दोस्त मंडळी. तर घरी जर का पालकांचं प्लेझर असलं, पेरेंटल प्लेझर, तर मग मुलं पिअर प्रेशर आणि त्या पिअर प्रेशरमुळे जे एक्सपोजर होतंय पॉर्नोग्राफी किंवा मीडियाला, ते होणार नाही. ते तटस्थपणे सांगू शकतील मला नाही असलं काही करायचं. आणि जरी सगळ्यात हे झालं तरी आता ऍडिक्शन ज्याला आपण म्हणतो की पुनरुत्थान करणं, तर पॉर्न ऍडिक्टला डी ऍडिक्ट करता येतं. जर का अल्कोहोलला करता येतं तर मग पॉर्न किंवा मीडियाचं डी ऍडिक्शन का नाही. आणि संवाद सुरू करा असं मी म्हणेन. आणि मग असं जर का सगळं रोल होत गेलं तर मग भीती बाळगायची काही मला असं वाटत काही गरज नाहीये.
तर इतकं असं वा. मस्त जर का मनामध्ये ठेवलं तर सगळं सुकर होईल बघा. अशी गंमत आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. अटेन्शन नक्की द्या, काळजी घ्या, पण काळजी करू नका. वा. प्रसन्न, इतका क्लिष्ट, इतका नाजूक आणि तितकाच सगळ्यांना खूप सारे क्वेश्चन मार्क्स असलेला हा विषय होता होय. आणि तो तू इतक्या सोप्या छान पद्धतीने आमच्या व्ह्युअर्सना समजून सांगितलास क्या बात. त्याबद्दल थँक्यू. तुझे खूप आभार. अरे थँक्यू धनश्री आणि Thank सो you नाईस so ऑफ much. यू. थँक्स प्रतीक आणि तुमची सर्व टीम की तुम्ही हे तुमची सिसकृती हा जो तुझा स्टुडिओ आहे सिंहगड रोडवरती पुण्यामध्ये, तर तुम्ही म्हणजे मी बघितला तुझा ॲस्थेटिकली इतक्या सगळ्या सुंदर गोष्टी तुम्ही करताय. म्हणजे हो. 64 कलाचा संगम आणि मी म्हणेन शय्या क्रीडा ही पण एक कलाच आहे आणि याविषयी आज वा, आपण वा. बोललेलो आहोत. हा. कारण की लीला आहे ना शेवटी, हम्म. आर्टच आहे ते पण, हो. आर्ट अँड सायन्स आहे. तर Right. मग आर्ट अँड सायन्स म्हणून बघितलं तर मग काय फारच छान होईल. आणि तू मगाशी जे म्हणलीस की पुढच्या पिढीची काळजी, तर जेव्हा आपण म्हणतो की अरे मुलांना ते सगळं नेट आणि माध्यमामुळे जनरल नॉलेज वाढतंय आणि मग सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, मेडिसिन आणि मॅथ्स वाढतंय, मग तिथे कुठेतरी हे येणारच आहे. तर त्यामुळे असं आपण आशावादी आणि ऑप्टिमिस्टिक हे ठेवूया. आणि नक्कीच. पुनश्च धन्यवाद की फॉर्मली इन्फॉर्मली की तू आम्हाला बोलवलंस. आपण तसंही आपल्या ऑर्केस्ट्रात वगैरे एकत्र गातच असतो. हो. तर असो. थँक्यू सो मच. येस. आणि हा सिसकृतीचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सरांना काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. आपण त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करूया. जरूर. थँक्यू सो मच. येस, थँक्यू दोस्तांनो. आणि Thank जरूर माझाही यूट्यूब प्रसन्न गद्रे हा जो आहे चॅनल, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आणि आमचा क्लिनिकचा नंबर आणि पुस्तकाचं हो, ते सगळं लिंकमध्ये आपण देऊया. शुअर. मजा आली. छानपैकी कट्टा खूप टाकलाय मजा आली. आपण.